का अरे भैया सब ठीक चल रहा है ना? चाललंय बरं. अरे तुला कळलं का? का? अरे ते गुरुनाथ साहेब आहेत ना, मागचं सगळं विसरले बोलतात. मुझे भौजी के पीछे क्या पड़ा है पता नहीं. हा बकुळा मावशी. हा. काय आज एकदम लवकर? अरे लवकर कुठं, लई उशीर झाला. कवाची आले म्या. गुरुसाहेब काहीतरी बडबड बडबड करत बसले, उशीर झाला बघ मला. गुरुनाथ साहेब बडबड करत होते म्हणजे? अरे म्हणजे काहीतरी पूर्वीसारखं बोलायला लागले माझ्याशी. पहले जैसे मतलब? पहिले जैसा मतलब? हो पहिले बोलते थे ना, पांढरे कपडे इकडे भिजवा, रंगीत कपडे तिकडे भिजवा, बडबड बडबड. मी रेवती ताईला पण सांगितलं, बदलून गेलेत गुरुसाहेब म्हणून. हो ना, तसं तर सगळ्या सोसायटीमध्ये चर्चा आहे. गुरुनाथ साहेब एकदम वेगळंच वागतायत, बदलून गेलेत पार. त्यांच्या डोक्याला ना मार लागलाय, त्याच्यामुळे सगळं झालं असेल. होय रे बाबा खरंच. म्हणे मधला काळ विसरलेत, म्हणजे जेवढं कांड केलं तेवढं सगळं विसरलेत. अच्छा, जो पहले कांड किया वो सब भूल गए? हाँ. बकुड़ा मौसी, ये फिर से पहले जैसे हो गए तो अच्छा ही होगा ना? हाँ हाँ, सब कुछ अच्छा ही होना चाहिए. आता राधिका ताई को तरास नहीं होना चाहिए. हाँ बकुड़ा मौसी देखिए अपने बच्चे के साथ कैसे खेल रहे हैं. हो रे बाबा, अथर्व बाबाला त्याच्या बापाचं प्रेम मिळालं, नाहीतर राधिका ताईनं एकट्याने कसं वाढवलं होतं ते आम्हाला ठाव आहे. हो ना, बिचाऱ्या राधिका ताई. हो रे बाबा, ते देवाची इच्छा आहे बघ. गुरुसाहेबांची आई तर म्हणतच होती, गुरु पूर्वीसारखा वागायला लागलाय, फक्त ही शनीची कटकट जाऊ दे. बिल्कुल बराबर. क्या एकदम बराबर है? उसने अपने को इतना तरस दिया तो उसको ऐसा छोड़ने का क्या? एकदम बराबर वो. बरोबर बोललात मावशी तुम्ही. माय गॉड, खरोखरच मला विसरलं का काय? रुको मैडम, आगे नहीं जाने का. क्यों नहीं जाने का? ये भवाने कुठे चालली ग? ए बघ, तू ओरडू नकोस हा माझ्यावर. ए कोणाला सांगते ओरडू नको म्हणून? कोण आहे मी, ठावा आहे ना तुला? बकुळा मावशी, माझ्या पुढे तुझं काय चालायचं नाही सांगून ठेवत्या. प्लीज तू मध्ये पडू नकोस, मला जाऊन गॅरीला भेटू दे. ओके? अहो कशाला भेटायचं त्यांना? कशाला म्हणजे बायको आहे मी त्याची. बायको? बायको काय मी काय जोक मारला का? फनी, मी काय जोक क्रॅक केला? ए क्रॅक गप आता. बघ तू बाजूला हो, मला जाऊन गॅरीशी बोलू दे. अहो पण त्यांना भेटून तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे बोलणार आहे त्याच्याशी. अहो काय बोलायचंय आता? बोलून काय फायदा नाही, कारण गुरु साहेब सगळं विसरलेत. तू कोण आहेस ते विसरले. अरे रुको मॅडम. ए जा ना लवकर, राधिका ताईला सांग शेणी आली आहे म्हणून. जा. हा लगेच जातो. बाबा सुनबाई बस जरा, मला बोलायचं तुझ्याशी. काय झालं बाबा? सुनबाई, घरात जे काही घडतंय त्याच्याकडे माझं लक्ष नाही असं अजिबात नाही. मला सगळं कळत आहे. गुरु असं वागत असल्यामुळे सरिता जरा बदलत चालली आहे. तिची ओढ गुरुकडे आणखी वाढत चालली आहे. साहजिक आहे ना बाबा, आईंचं यांच्यावरती किती प्रेम आहे तुम्हालाही माहिती आहे. त्यातनं हे पूर्वीसारखे वागायला लागले म्हणून आईंना आनंद झालाय. साहजिक आहे त्यांचं हे असं वागणं. पण त्या गोष्टीचा तुला किती त्रास होतो याची जाणीव आहे मला. गुरु सगळं विसरलाय, पण तू नाही ना विसरू शकत. तू कसं काय त्याच्यासोबत बोलू शकशील? कसं काय राहू शकशील? हे सगळं कसं निभावू शकशील? बाबा तुम्हीच म्हणता ना, प्रत्येक अडचणीतनं मार्ग निघतोच. मलाही उत्तर सापडलंय. म्हणजे? मी अथर्वला सांगितलंय की आमच्या बेडरूम मध्ये येऊन झोपायला. हा, हे छान केलंस. का छान केलं बरं? नवरा बायको आहेत, दोघांचे एकमेकांवर अधिकार आहे का नाही? नवरा तिच्यासोबत नाही राहणार तर मग कुठे राहणार बरं? का राधिका, बरोबर बोलत आहे ना मी? आई पण काऊन बरं?
का चुकीचं बोलले मी? आई पण आता आमच्यात पूर्वीसारखं नाही राहिलंय. राधिका, आपण नव्यानं सुरुवात करायला का हरकत आहे बा? काय हरकत आहे म्हणजे? सरिता काय बोलतेस तू? आई, का नाही बरं? गुरु तर सगळं विसरून गेला आहे का नाही? ह्या शण्यापासून तर तो सगळंच विसरला आहे तो. मग का त्याला आपण सगळ्याची आठवण करून द्यायची का? अहो, अजूनही तो राधिका आणि त्याच्या संसारातच आहे, राधिकाचा नवरा म्हणून. सरिता, चुकीचं वागलाय ना नेमका तोच काळ गुरु विसरलाय. गुरु विसरलाय, आपण नाही. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर सुनबाई परत नव्यानं त्याच्यासोबत संसार करायला लागली आणि मध्येच त्याला सगळं आठवलं आणि तो हे सगळं सोडून निघून गेला तर? हाय भाई, तुम्ही शुभ शुभ बोला ना. हो, मी बोलतोय ते कटू सत्य आहे, पण तू या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाहीयेस. अगं, उद्या बरा झाल्यावर तो शनायाकडे निघून जाऊ शकतो. हॅलो, हा आलेच. काय झालं? काय नाही बाबा, आले. अगं, काय झालं काय? हा तर आता नीट खेळ. हा काय करशील आता? आता मी एकदा फॉलोच मारतो एकदम तिथे. शाबास, गॅरी. नीट पण बॉल कडे बघ. ओके, हा. चल 1 2. अरे गॅरी, ठीक आहे, मिस झाला. चल आता सेकंड बॉलला लक्ष दे. हा गॅरी, काय शाबास. गॅरी, गॅरी, अरे यार, ही काय करते इथे? गॅरी, जाऊ दे, लक्ष नको द्यायला. हा, दे 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 बॉल दे. हा आता नीट खेळा अथर्व. गॅरी, आणि इकडे जोरात मार, जोरात मार. ओके, गॅरी. आऊ, उई, ए अथर्व, इकडे इकडे. अरे काय तू कोणाला बॉल मारलास? oh my god. चल अंदिरा. ए, असं बॅड अँटी वगैरे म्हणायचं नाही, कळलं ना? असं म्हणतात का कुणाला? चल अंदी, चला. अथर्व, असं बोलायचं नाही. चल सॉरी म्हण बरं. मी नाही बोलणार. असं नाही करायचं. असं बॅड अँटी वगैरे म्हणतात ना, नॉट गुड मॅनर्स. ओके, चल आपण सॉरी म्हणू त्यांना. सॉरी लागलं का तुम्हाला ताई? गॅरी यार, मी ताई नाहीये यार. सॉरी आंटी. आंटी, नाही, तो हा माझा मुलगा तुम्हाला चुकून बॅड आंटी म्हणला, ते ऐकलं का तुम्ही? आय एम रिअली सॉरी. तो काहीतरी असं उगीच बोलला असेल. गॅरी यार, मी शनाया आहे. तू ओळखत नाहीस का मला? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी नाही ओळखत तुम्हाला. अरे, मी शनाया, तुझी बायको. अहो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझं लग्न झालंय. हा माझा मुलगा, मी इथे राहतो. तुम्ही काहीतरीच काय बोलताय? गॅरी, असं काय करतो? अरे, मी तुझा बच्चा आहे. हाऊ कॅन यू फॉरगेट मी? तुम्ही बरे आहात ना? माझा हा बच्चा आहे अथर्व, ज्याचा बॉल लागला तुम्हाला. काहीतरी हे बघा, तुम्हाला ऊन लागलंय का? हा त्रास होतोय, मी पाणी बिणी देऊ का काही तुम्हाला? गॅरी प्लीज, तू हेच हॉस्पिटल मध्ये पण बोलत होतास, मी तुला सांगते. हा, एक मिनिट. हॉस्पिटल मध्ये तुम्हीच होता ना? अहो, तुम्ही का हात धुवून माझ्या मागे लागलाय? तो प्लीज, तुम्हाला वाटतं तो मी नाही, तुमचा काहीतरी गैरसमज. गॅरी प्लीज, काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये माझा. प्लीज तूच माझं ऐकून घे. हे बघ, आपलं टेम्पल मध्ये लग्न झालं होतं, माझ्याकडे फोटोज पण आहेत. हो नाही, काय यांना समजवा ना जरा. हे बघा, मी खेळत होतो, तुम्हाला बॉल लागला म्हणून फक्त विचारपूस करायला आलो. मी नाही ओळखत तुम्हाला. गॅरी प्लीज ना, आता नको वागू. हे शन्याशी बोलताय म्हणजे ते तिला ओळखतायत आणि माझ्याशी नाटक करताय काय? हे जर नाटक असेल ना तुमचं, तर तुम्हाला दोघांनाही खलबत्त्यात घालून कुटीन मी. जे काय आहे ना, ते मला आत्ताच कळलं पाहिजे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. माझा काही गैरसमज होत नाही यार. गॅरी प्लीज, तू ऐक ना माझं. तुम्हाला यांना काहीतरी सांगा ना. मला काही ऐकून घ्यायचं नाही कोणाचं. तू माझ्यावर आता घरी चल. नाही, हे बघा, इथे राहतो आहो मी. सगळ्यांना विचार तुम्ही. मी चल ना, पण मी तुझी बायको आहे ना गॅरी. तुमचा मोठा गैरसमज होतोय, असं काही नाहीये.
डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना? हो, काळजी करण्यासारखंच आहे मॅडम. राधिका मॅडम तुम्हाला याआधी सांगितलं होतं की यांच्या मनावर ताण पडेल असं शक्यतो काही करू नका आणि काही सांगू नका त्यांना. नाही, कसं झालं डॉक्टर की गुरुनाथ अथर्वला घेऊन खाली खेळायला गेला होता आणि अचानक त्याला चक्कर आली. मला असं वाटतं की यांनी पुन्हा एकदा कुठल्या तरी गोष्टीचं प्रेशर घेतलेलं दिसतंय. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की यांना जबरदस्ती काही आठवून देण्याचा प्रयत्न करू नका. हो डॉक्टर, यापुढे आम्ही काळजी घेऊ. बरं, मी येतो आता. काही लागलं तर कॉल करा मला. आणि नवीन मेडिसिनचा कोर्स लिहून दिलाय, पुन्हा काही सुरू करा. ठीक आहे. मी सोडून येतो यांना. हो. या डॉक्टर. टेक केअर. गुरु गुरु अशी कशी गुरुला चक्कर आली एकदम? का झालं राधिका? ती बैदर्शने आली होती ना? काय माहिती, काहीतरी बोलत होती यांच्याशी. यांना एकदम चक्कर आली तर पळून गेली ती. बैतांना सुखानं जगू देणार नाही बाई मालिकाला. गुरु कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होऊ पाहते, मध्येच ही पीडा येते. नको नको ते करून जाते. ती आई बरी चालाक आहे बरं. आपल्या लेकीला काही बाई पळवते आणि पाठवते. जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत शन्या आणि तिची आई यांचा विषय नकोच. हा बाई, खरंच मालेकरू बरं होऊ दे बा. देवा, अजून किती परीक्षा पाहणार आहेस? काय खरं काय खोटं मला काही कळत नाही. समोर येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी नुसती जगतीये, झगडतीये. कधी स्वतःचं अस्तित्व जपायला, तर कधी स्वतःला यांच्यापासून दूर ठेवायला. एक मात्र नक्की आहे की हा तुटलेला संसार पुन्हा कधीच जोडला जाणार नाही. हे आता कधीच शक्य नाही. बापरे, दूधवाल्याचं बिल 1,500 रुपये, किराण्याचं 2,000 रुपये, इलेक्ट्रिसिटी, अरे बापरे, अरे सगळे मिळून 7,500 रुपये झालेत. एवढी बिल करून ठेवली या दोघींनी. आणि घेणेकरी आले दारात तर कुठून बिल भरू मी? बिल किती झालंय बघा. अरे बिल काय बघत बसलाय? चनू बेबी कुठे गेली माझी ते बघ आधी. बरं झालं गेलीये कुठेतरी. हा, घरात राहिली असते तर अजून काहीतरी खर्च वाढवून ठेवले असते. तुम्ही एक काम करा ना, तिच्या गळ्यात एक पट्टा बांधा आणि फिरा तिच्या बरोबर. शटाप केड्या, वाटेल ते बोलू नकोस हा. माझी चनू बेबी म्हणजे वाटली का तुला? काय वाटणार आहे? अहो बावळट आहे, 1 नंबरची. केड्या, अरे किती चिडतोयस रे? त्यापेक्षा सांग ना काय करायचं आता? अहो, एक तर मला काही सुचत नाहीये हो. त्यामुळे एवढी चिडचिड होते माझी. काय करायचं काय कळतच नाहीये. एकतर त्या गुरुचं हे असं होऊन बसलं, त्यात तुमची शनू बेबी कुठे गेली काय माहित. केड्या, म्हणजे परत ती गॅरीलाच भेटायला गेली की काय? त्यालाच भेटायला गेली असेल, कारण तिसरा नाहीये ना अजून कोणी. शटाप केड्या, वाटेल ते बोलू नकोस. त्यापेक्षा काहीतरी सोल्युशन काढ ना. अहो मी काय सोल्युशन काढणार? अहो माझे हात नाही, मी स्वतःच दगडा खाली आहे असा. रडताय कशाला आता? रडकी सनी. काय झालंय? Oh my God, शनू बेबी. टिंगूळ टिंगूळ. चला गेल्या. टेंगूळ आलाय तुला, टेंगूळ. व्हॉट टेंगूळ? टिंग टॉंग टिंग टिंग. त्याला बम म्हणतात इडियट. अगं बम तर नाही मम्मा, बघ ना, एक तर गॅरी मला भेटला आणि पेंटून पडला आणि आता बम पण आलाय. पेंटून पडला म्हणजे चक्कर आली आणि पडला? हो. काय? आणि मला ताई पण म्हणाला. तुझा दचका घेतलाय त्यांनी म्हणून. आय हेट हिम. कारण तो सध्या तुला हेट करतोय. अरे पण हो, पण मीच का यार, माझीच का असा वागतोय तो? अगं तो डोक्यावर पडलाय की नाही? हा, तूच सांगितलं होतं की नाही? हा, मग त्याला लक्षात नाहीयेस तू, विसरलाय तुला तो. विसरलाय मला. गुड फॉर नथिंगला बरोबर लक्षात ठेवलंय त्यांनी, तिला नाही विसरला. अगं यालाही जबाबदार तूच आहेस. हे बघ, उगाच माझ्या शनू बेबीला दोष देऊ नकोस हा. अहो तुम्ही गप्पा बसा बरं, त्यात बोलू नका तुम्ही.
खरं तेच सांगतोय. अरे किती मागे लागते त्याच्या. शॉपिंगला जाऊया, हॉटेलला जाऊया, हे करूया ते करूया. अरे अशी बायको असेल तर तिला कायमचं विसरायलाच हवं. हे बघ माझ्या चंदू बेबीला अजून हट करू नको. आज माझी चंदू बेबी केवढी हट झाली. गोंजारा गोंजारा आणखी गोंजारा आणि वाया घालवा तिला. गप्पच नाही. अरे आता आपण काय करायचं ते सांग. हा तसे तुमच्याच्याने काही होणार नाहीच आहे. आता मलाच काहीतरी करावा लागेल उपाय. ही बकुळा भेटले खाली. शनाई आली होती इथे. हो बाबा. निर्लज्जपणाचा कळस झालाय. बस झाला आता. आता पाणी डोक्यावरनं गेलं बरं. आता त्या पोट्टीची ना पोलीस कंप्लेंटच करीन पहा बरं मी. आणि पोलिसांना सांगेन चांगली शिक्षा करा त्या पोट्टीला. सोडूच नका. तिचा काय गुन्हा. तिचा का गुन्हा म्हणजे गुन्हा तिचाच आहे. दुसऱ्यांच्या चांगल्या संसारामध्ये लुडबुड करणं गुन्हा नाही. अनायती लग्न करणं हा गुन्हा नाही का. हो तुझ्या लेकानं नाही केलं लग्न. गुन्हेगार तर तो आहे. त्या एकटीचा दोष आहे. तिनंच तर लग्न केलं माझ्या पोरासोबत. फसवलं तिने माझ्या लेकराला. माझा गुरु असा होता का. आई अहो पण यांनीही लग्न केलंच ना. पण भुलवलं ना. मग भुलवून लग्न केलं. जाळ तोडलं तिने माझ्या लेकराला. जे काय असेल ते आई ती त्यांची बायको आहे. ती यांना भेटण्याचा प्रयत्न करणारच ना. शेवटी यांनी लग्न केलंय तिच्याशी. राधिका यांनी लग्न. गुरु राधिका. गुरु कसं वाटते बा. अरे अरे सावकाश सावकाश सावकाश. राधिका. राधिका ही काय. राधिका बरं वाटतंय. हो मी बरं आहे आई. राधिका राधिका कुठे. ही काय राधिका. राधिका. हो हो. राधिका ती मला ती बाई कोण भेटली. ती कोण होती. ती मला म्हणत होती काहीतरी लग्न झालंय आपलं. मी बायको आहे तुमची. काय झालंय. ती कोण होती बाई. गुरु नाही बाबा काही नाही काही नाही. काय झालं. नाही तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून. त्या कोण होत्या ताई. त्या मला भेटल्या गार्डन मध्ये. त्या सारखं काहीतरी बोलत होत्या लग्न झालंय. मी सांगितलं त्यांना की माझं लग्न झालंय. हा मुलगा आहे. राधिका माझी बायको आहे ना. मी सांगितलं ना तिला. पण ती काहीतरी वेगळंच बोलत होती. आता हॉस्पिटलमध्ये पण तीच बाई आली होती. आठवते का तुला. हा राधिका मी दाखवलं होतं तुला की हे बघ हे कोण आहेत बाई. काय चाललंय काय. मी काही विसरतोय का. मला एकदम असं ब्लँक झाल्यासारखं होतंय. मला खरंच आठवत नाही. अचानक अशी अंधारी आली डोळ्यासमोर. मी चक्कर घेऊन पडलो. नक्की मी समजतोय ते बरोबर आहे ना आई. काय चाललंय. आई बाई तू काहूनाचा विचार करत आहे रे. ती भैताड पोट्टी एकदम पागल आहे बरं. इथून ती हो रस्त्यावर अशी फिरत असते. कोणाला आपला नवरा म्हणते. तू काही विचार करू नको बरं. पोट्टी भैताड आहे ती. तू विचार करू नको. आधी आम्ही कंप्लेंट केली आहे. हो ना कंप्लेंट करणार आहोत ना आपण आता तिची. आम्ही ती कंप्लेंट करणार आहोत. तू जास्त विचार करू नको. नक्की ना. नक्की ती परत नाही येणार. हा परत नाही येणार. येणार कशी. नाहीच येणार. तिथे येऊच देणार नाही. का हो. मी आहे ना तुझ्यासोबत. तू काळजी करू नको बा. नाही मला एकदम ते असं का मला कळत नाही. असं ब्लँक झाल्यासारखं होत आहे. सो सॉरी. पण मला जर काही मिळवायचं असेल तर काही गोष्टी तात्पुरत्या दूरच ठेवाव्या लागतील. बाबा अजूनही शंकेनं बघतायत. आई मात्र माझ्याच बाजूने आहे. आणि राधिका तू कितीही निश्चय कर पण तुला पुन्हा एकदा सामान्य गृहिणी व्हावं लागेलच. आणि मी ते करणारच. तुला असं नाही सोडणार मी राधिका.